उद्धव ठाकरे आलेले आहेत ना विदर्भामध्ये, ज्यामध्ये काल तुम्ही सांगितलं शपथ त्यांनी घेतली आणि आज नागपुरात येत आहेत. काय वाटतं उद्धव ठाकरे यांना काही फरक पडेल का? नाही, उद्धव ठाकरेंचं कामच आहे त्यांचा पक्ष वाढवणे. पण ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत विदर्भात येऊन, खरं तर 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी विदर्भाचं वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली. विदर्भाचं विकासाचं वैधानिक विकास मंडळ नागपूरमध्ये 2 वर्ष अधिवेशन घेतलं नाही. विदर्भातल्या संपूर्ण जिल्ह्याचे DPDCचे पैसे कमी केले. इरिगेशन आणि रस्त्याची बॅकलॉग या ठिकाणी कमी झाला, मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्यामुळे जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती, पदं होते, मुख्यमंत्री होते, तेव्हा विदर्भाकडे लक्ष दिलं नाही. आणि आता मुख्यमंत्रीपद गेल्यावर त्यांची तब्येत चांगली झाली, त्यांना आराम लागला आणि आता ते पुन्हा विदर्भवासियाकडनं काय अपेक्षा करतात आहे. विदर्भाची जनता प्रचंड उद्धव ठाकरेंच्या वागण्यावर नाराज आहे. शेवटी मतं कुणाकरता द्यायचे? मतं घेतल्यानंतर मुख्यमंत्री बनल्यानंतर 2च दिवस मंत्रालयात जो मुख्यमंत्री येत असेल, 2 दिवस, म्हणजे 2 दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात येणे हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यामुळं आता काही विदर्भात फिरून काही फार होणार नाही. शेवटी त्यांच्याकडे माणसंही नाही, लोकही नाही. आणि त्यामुळं आता मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीवर, नेत्यावर टीका करणं सुरू आहे. आई वडिलांची शपथ घेतली त्यांनी, म्हणजे आई वडिलांची जेव्हा शपथ घेतली, कोरा देवीची शपथ घेतली आहे, त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असावं असं वाटत नाही का? अमित शहा खोटे बोलतात हेच म्हणणं स्पष्ट आहे, त्यांचा आरोप आहे. म्हणजे आई वडिलांची शपथ घेऊन सांगतायत. उद्धव ठाकरे हे या लेवलला गेले आहेत, खालच्या लेवलला, की त्यांना आईवडिलाची, पोरा देवीच्या आईची शपथ घ्यावी लागतं. राजकारणाकरता स्तर किती खाली जातो. अमित भाई कधीही जे बोलतात ते केल्याशिवाय राहत नाही. आणि अमित भाईंनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना सांभाळलं, माननीय देवेंद्रजींनी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना भावासारखं सांभाळलं. आता पदं गेल्यावर बेईमानी करायची होती, बेईमानी करून घेतली. देवेंद्रजीला मुख्यमंत्री होऊ नये हे शरद पवारांच्या षडयंत्राला साथ द्यायची होती, ते करून घेतलं. आणि आता 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद गेल्यावर पुन्हा आता त्यांची आमचं आता तुटलेलं नातं आहे. आता वारंवार यावर बोलून फायदा नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या वडिलांची इच्छा होती की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनावा, मी प्रधानमंत्री झालो तर काय बिघडणार. आजच्या प्रेसमध्ये त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. 2024मध्ये किंवा 2029मध्ये किंवा 2047मध्ये कोणत्या वर्षी व्हायची इच्छा जरा विचारून घ्यावं त्यांनी. चंद्रशेखर जी हिंदी में बताएं कि पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की परत एक भूकंप जो आहे मोठा तो होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार असंही म्हटलं. मी परवाही सांगितलं, आताही सांगतो, उद्याही सांगतो, 2024पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी राहणार आहेत. आता राहिला प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांचा. आता पृथ्वीराज चव्हाणाच्या पक्षात भूकंप होणार आहे का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कुठे भूकंप होणार आहे? तुम्ही घडवणार आहे का तो भूकंप? आम्ही काही भूकंप घडवायची गरजच पडत नाही. ना आम्ही एकनाथ शिंदेजींच्या वेळेसही भूकंप घडवला, ना अजितदादाच्या वेळेसही घडवला. एकनाथ शिंदे तर तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक युतीमध्ये आले आहेत परत. आणि अजितदादांनी स्पष्टपणे 4 तास त्यांच्या मेळाव्यात मांडलंच आहे. त्यामुळं आम्ही कोणाकडे जाणार नाही. पण भारतीय जनता पार्टीत जर कोणी येत असेल तर आमचा कमळाचा दुपट्टा तयार आहे. काँग्रेसमधले कोणी पक्षप्रवेश करत असतील त्यांनाही आम्ही पक्षप्रवेश देऊ. परंतु आम्ही स्वतः काही कोणताही भूकंप नाही घडवणार आणि कोणाच्या पक्षात आम्ही डोकावणार नाही. त्यांनी आपले पक्ष सांभाळून ठेवावे. आधी सरकार मतपेटींमधून होत होतं, आता खोक्यांमधून होतं असं उद्धव ठाकरे. नाही, मतपेटीतनं उद्धवजीला हे विसरल्याच. उद्धवजी थोडी आता त्यांची स्मृती जायला लागली आहे की 2019मध्ये मतपेटीमधनंच देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत असं मॅन्डेट दिलं होतं जनतेने. त्यामुळं मतपेटीमधनंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे असा मॅन्डेट आलं होतं. पण तुम्ही त्या ठिकाणी मतपेटीच्या मताशी बेईमानी केली. मतपेटीच्या मताशी तुम्ही त्या ठिकाणी
मॅन्डेटची बेईमानी केली आणि त्यामुळं तुम्ही काय सांगताय, मतपेटीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या सरकारला तुम्ही न मानता तुम्ही त्या ठिकाणी शरद पवारांसोबत युती केली आणि महाराष्ट्राची बेईमानी केली, मतदाराशी धोका केला. 31 जुलैला सुनवाई होणार आहे. उद्धव ठाकरेंकडून जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्या संदर्भात कोर्ट जो काही निर्णय घ्यायचा घेईल. नार्वेकर जी आमचे जे अध्यक्ष आहेत ते आपली कारवाई करत आहेत. आज सामनाच्या अग्रलेखामधून चोर बाजाराचे खरे मालक असा घणाघात प्रधानमंत्री मोदी आणि फडणवीसांवर करण्यात आलेला आहे. नाही, सामनातली जे टीका आहे ना, जसं मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असताना सामना आमच्यावर टीका करायचे, म्हणजे आमच्याच सरकारमध्ये होते, आपलं सरकार युतीचं सरकार होतं, पण सामना रोज टीका करायची आमच्यावर. आता सामनाच्या टीकेला उत्तर किती द्यायचं हे आता आम्ही ठरवलं आहे की सामनाबद्दल काहीच बोलायचं नाही. पण आज जर त्यांनी मोदीजी आणि अमित भाई आणि देवेंद्रजीवर टीका केलीच आहे, तर या ठिकाणी एवढंच सांगेल की सामना हा संपादक तेच आहे, मालक तेच आहे, चालक तेच आहे, बोलणारे तेच आहे आणि लिहिणारे तेच आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल फार बोलायची गरज नाही. पण आमच्या पक्षाला, ज्या पक्षाच्या भरोश्यावर तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमदार मंत्रिपदं घेतलेत, यावेळी देवेंद्रजीच्या नेतृत्वात तुम्ही निवडून आले, खासदार आमदार तुमचे मोदींच्या नेतृत्वात निवडून आले. आज तुम्ही जे संजय राऊत किंवा त्यांचे सर्व जे लोक आहेत ते मोदीजींच्या चेहऱ्यावर निवडून आले. भाजप सेनेच्या आमदारांना संजय राऊत यांना राज्यसभेचे सदस्य केलं आहेत आणि त्यामुळे आता त्यांना चोर बाजार मानत आहे. भाजपवर टीका करायची आहेत. शेवटी जनता ही मतदाराच्या पेटीतनं 2024मध्ये त्यांना दाखवेल की कोण चोर बाजार आहे, कोण त्या ठिकाणी बेईमानी केली आहे, कोण खरे आहेत, हे मतदानाच्या पेटीतनं 2024मध्ये कळेल. 3.5 जिल्ह्याचा पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केला होता की 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी, आता मूळ राष्ट्रवादी जो आहे तो किती उरला, किती जिल्ह्यांपर्यंत उरला असं तुम्हाला वाटतं? ते अजितदादांना विचारावं लागेल. अजितदादा जेव्हा नागपूरला आहेत तेव्हा तुम्हाला बोलतील त्यांच्याकडे किती आला, किती राहिला, किती त्यांच्याकडे शिल्लक आहे. शेवटी अजितदादा त्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यामुळे तेच सांगू शकतील की किती पक्ष इकडे आला आहे. प्रफुल्ल पटेलांना काही संधी मिळणार आहे? ते प्रफुल्ल पटेल साहेबांना विचारावं लागेल. चंद्रशेखर जी, विदर्भ के दौरे पे उद्धव जी है और उन्होंने अपने माता पिता की सौगंध खाई, पोहरा देवी की सौगंध खाई. उन्होंने कहा कि 2.5 वर्ष का समझौता हुआ था अमित शाह जी के साथ और बीजेपी पलट गई. देखिए, महाराष्ट्र में सबसे ज़्यादा झूठ बोलने वाला कोई व्यक्ति है तो उद्धव ठाकरे जी है. मैंने इतना झूठ बोलते हुए कोई नेता को नहीं देखा. अब पोहरा देवी माता जी की वो कसम खाते हैं, माँ बाप की कसम खाते हैं, कितना झूठा है. राजनीति का स्तर इतना गिर गया कि उनको अभी कसम खाना पड़ रहा है. मैं बार बार कहता हूँ और डंके की चोट पे हम कहते हैं, अमित भाई कभी झूठ नहीं बोल सकते. अमित भाई का जो ये है, उनका खुद का रवैया है, कभी झूठ बोलने का नहीं है. वो जो बात करते वो सामने करते, पीछे से वार नहीं करते. कभी भी अमित भाई ने मुख्यमंत्री पद के लिए नहीं बोला. ये सारा चित्र स्पष्ट बार बार किया हुआ है. देवेंद्र जी ने किया, सबने किया है. और मैं बार बार कहता हूँ कि जब उद्धव ठाकरे ने खुद 2019 के विधानसभा चुनाव की 4 सभा की क्लिप हमारे पास है, 4 सभा की, कि अगले मुख्यमंत्री, अगले महाराष्ट्र के जो विधानमंडल के नेता देवेंद्र जी है, देवेंद्र जी के और उन्होंने अपने माता पिता की सौगंध खाई, पोहरा देवी की सौगंध खाई. उन्होंने कहा कि 2.5 वर्ष का समझौता हुआ था अमित शाह जी के साथ और बीजेपी पलट गई. देखिए, महाराष्ट्र में सबसे ज़्यादा झूठ बोलने वाला कोई व्यक्ति है तो उद्धव ठाकरे जी है. मैंने इतना झूठ बोलते हुए कोई नेता को नहीं देखा. अब पोहरा देवी माता जी की वो कसम खाते हैं, माँ बाप की कसम खाते हैं, कितना झूठा है. राजनीति का स्तर इतना गिर गया कि उनको अभी कसम खाना पड़ रहा है. मैं बार बार कहता हूँ और डंके की चोट पे हम कहते हैं, अमित भाई कभी झूठ नहीं बोल सकते. अमित भाई का जो ये है, उनका खुद का रवैया है, कभी झूठ बोलने का नहीं है. वो जो बात करते वो सामने करते, पीछे से वार नहीं करते. कभी भी अमित भाई ने मुख्यमंत्री पद के लिए नहीं बोला. ये सारा चित्र स्पष्ट बार बार किया हुआ है. देवेंद्र जी ने किया, सबने किया है. और मैं बार बार कहता हूँ कि जब उद्धव ठाकरे ने खुद 2019 के विधानसभा चुनाव की 4 सभा की क्लिप हमारे पास है, 4 सभा की, कि अगले मुख्यमंत्री, अगले महाराष्ट्र के जो विधानमंडल के नेता
देवेंद्र जी है, देवेंद्र जी के नेतृत्व में चुनाव हो रहा है और देवेंद्र जी का ही नेतृत्व है। फिर जब देवेंद्र जी का नेतृत्व जब आपने कहा है तो कहाँ से मुख्यमंत्री आपको मिलेगा? किसने कहा मुख्यमंत्री आपका होगा? आपने ही डिक्लेयर किया ना। और अमित भाई ने अगर आपको बोला होता तो तब सभा से क्यों नहीं खड़े हो गए आप कि देवेंद्र जी का मुख्यमंत्री देवेंद्र जी बनना मुझे मान्य नहीं, हम ये युति नहीं कर रहे। आपने उस पब्लिक मीटिंग से उठना था और बोलना था कि नहीं, हमारा ये नहीं ठहरा हुआ है, मुझे 2.5 साल मुख्यमंत्री देने वाले हैं। तब क्यों नहीं किया? जब तुम्हारे पास से पार्टी चली गई, तुम्हारे पास से तुम्हारा सिंबल चले गया, आपके पास से सारे कार्यकर्ता खिसक गए, आमदार खिसक गए, खासदार खिसक गए, विधायक नहीं रहे, सांसद नहीं रहे, अभी वो फ्रस्ट्रेशन में वो किसकी भी कसम खा सकते हैं। चंद्रशेखर जी, उनका ऐसा कहना है कि यदि वो समझौता लागू रहता तो बीजेपी के मुख्यमंत्री रहता था। अभी बीजेपी के वरिष्ठ नेता दरी उठाने का काम कर रहे हैं, बाहर के नेताओं का आवभगत करने में लगे हैं। देखिए, हमने राजनीति में कोई मुख्यमंत्री और प्रधानमंत्री बनने के लिए हम काम नहीं करते हैं। हम राजनीति में जो काम करते हैं वो राष्ट्र के लिए, राष्ट्र के हित के लिए काम करते हैं। मोदी जी का नेतृत्व राष्ट्र के लिए और पूरा राष्ट्र विश्व में सबसे मजबूत करने के लिए काम कर रहे हैं। इसलिए मोदी जी प्रधानमंत्री 2 बार बने, तीसरी बार बनेंगे। देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, 5 साल देवेंद्र जी ने उद्धव जी को संभाला। अब हम एक आधा ही मुख्यमंत्री पोस्ट नहीं मिली, हमको विधायक नहीं बने, हम सांसद नहीं बने, इसके लिए हमारा राजनीति नहीं है। हमको जो मिला है उसमें देश की सेवा करनी है, हमारे राज्य के 13 करोड़ जनता का विकास के काम करने हैं। हमको कौन सी पोस्ट मिली, कौन सा पद मिला, इसमें हमको जाना नहीं है। जो होता है अच्छे के लिए होता है, जो हुआ अच्छा हुआ है। विपक्ष ऐसा कर रहा है कि चर्चाओं का बाजार गर्म है, जल्द ही महाराष्ट्र को नया मुख्यमंत्री मिलेगा। क्या शिंदे जी को ड्रॉप करने का इरादा चल रहा है? मैंने बार बार कहा है, आज भी कहता हूँ, हमारे वरिष्ठ नेताओं ने कहा, देवेंद्र जी ने कहा कि 2024 के विधानसभा चुनाव तक माननीय एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री है, वही रहने वाले हैं। ये जो अपोजिशन पार्टी जानबूझ के महाराष्ट्र में नैरेटिव सेट करना चाहती है और एकनाथ शिंदे के साथ जो आए विधायक उनके कार्यकर्ता को डिस्टर्ब करना चाहते हैं, लेकिन सारे वो समझदार लोग हैं। एकनाथ शिंदे जी का नेतृत्व महाराष्ट्र को अच्छा काम कर रहा है, वही मुख्यमंत्री रहने वाले हैं। एक और चर्चा शुरू है कि बीजेपी और अलायंस में सब ठीक नहीं चल रहा है, इसलिए 1 सप्ताह हो गया अजीत पवार और उनके साथ आए हुए लोगों को मंत्रिमंडल का बंटवारा नहीं कर पाए आप लोग। देखिए, की स्थिति में तीनों लोग साथ में घूम रहे हैं। कल आपने गढ़चिरौली में देखा, आज आप धुलिया में देखिए। जब कोई चीज़ थोड़ी टेक्निकल रह जाती है, इतना बड़ा गठबंधन है, 3 पार्टी का गठबंधन है, ऐसे में कोई सीट उधर जाएगी, कोई सीट इधर आएगी, थोड़ा विचार करना पड़ता है। सब पार्टियां बैठती है। एक पार्टी की सरकार है क्या? 3 पार्टी की सरकार है, लेकिन 3 नेता एक दिल से, एक मन से महाराष्ट्र की सेवा के लिए साथ में घूम रहे। और अभी अजित दादा, एकनाथ जी और उद्धव जी धुलिया में जा रहे हैं, तो ये केवल अफवाह है। मंत्रियों के विभागों का बंटवारा के संबंध में प्रश्न आ रहा है चंद्रशेखर जी। होगा ना, एकनाथ जी शिंदे करेंगे ना, आखिरी उनका निर्णय अंतिम निर्णय है, आखिर मुख्यमंत्री जी का अधिकार है। तो मुझे लगता है जब कोई साझा सरकार चलती है तो साझा सरकार में थोड़ा सा लेट होता ही है, उसमें कितना चिंता करने की बात नहीं है।